जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यांमध्ये ढगफुटीसारखा अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी देवस्थान बंद राहणार आहे। त्याबरोबरच नाशिक, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातल्या शाळा, महाविद्यालय देखील बंद राहणार आहेत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भामध्ये आदेश काढलेत। अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे, या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे, म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर जो शेवटची पूजा राहणार, त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचं देवस्थान बंद राहणार आहे। ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता, त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावं। तसंच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बसचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत।